व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण बनवायची वेळ आली. माझ्या जवळच्या मित्राने कालचा व्हिडिओ बघून मला मेसेज केला, म्हणे तू जातीवादी आहेस. म्हटलं सिद्ध करून दाखव. त्याच्यासारखे अजून पण काही सेक्युलर भडवे आहेत. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. त्यानंतर त्या भावाने मला एक फोटो टाकला. मला म्हणे बघ, तिच्या हातात भगवा पण आहे आणि हिरवा पण आहे. म्हटलं तू चुते आहेस. तो म्हटलं तू असं कसं बोलू शकतो. मी म्हटलं सिद्ध करू शकतो. तो बोलला काय सिद्ध करणार तू. तू चुते आहेस. तू चुत्या आहेस हे पुराव्यासह सिद्ध करू शकतो. सेक्युलर लोक तसेही चुत्याच असतात. ज्या दिवशी सेक्युलर लोकांच्या मावशीने ते स्टेटमेंट दिलं होतं जे वादग्रस्त होतं, त्या दिवशी तिच्या हातात कोणत्याही भगव्या कलरचा धागा नव्हता. ज्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदूंनी आवाज उठवायला सुरुवात केली, पोलीस प्रशासनाला निवेदनं देऊन तिच्यावर ज्यावेळेस दबाव आणायचा प्रयत्न केला, त्यानंतर तिने माफी मागितली. आणि माफी मागताना हातात तिने धागा बांधला, जो धागा ते वादग्रस्त विधान देताना तिच्या हातात नव्हता. सेक्युलर किड्यांनो, या सेक्युलर छक्क्यांमध्ये आणि या जिहाद्यांमध्ये काहीच फरक नसतो. ज्यावेळेस मुघलांच्या तलवारी यांच्या पूर्वजांच्या मानगुटावर आल्या होत्या ना, यांनी लगेच सलवारांनी परकर घालायला सुरुवात केल्या होत्या. एका दिवसात स्टेटमेंट बदलणारे एका दिवसात बाप पण बदलू शकतात. आणि अशा सेक्युलर लोकांना जर कोणी बाप विचारला ना, तर ही दोन बापाची नावं सांगत असतील. पण आमचा बाप एकच आहे, ज्याने आम्हाला जन्म दिला. आमचं दैवत एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आणि आमचा धर्म एकच, सनातन हिंदू धर्म. आणि त्या धर्माच्या विरोधात जर कुणी गेला, त्यानंतर असा भंगारा करून मारला जातो.